राम राम. जेवणात चटणी कोशिंबीर असेल तर 2 काय 4 घास जास्त जातील. तर 2 गाजर इथे मी किसून घेतलेले आहे. त्यात घालूया छोटा बोल फ्रेश सोललेले मटार धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. या कोशिंबीरमध्ये आपण घालणार आहोत घरचं अगदी ताजं दही. साधारण 4 चमचे दही घालू. दह्याचं प्रमाण कोशिंबीरीला बाइंडिंग येईल इतकंच घालावयाचं आहे. दही जास्त झालं तर कोशिंबीरीला पाणी सुटतं. दह्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेऊ. तयार कोशिंबीरवर चुरचुरीत फोडणी घालूया. त्यासाठी गॅसवर लोखंडी बुटलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये घालूया तेल तापलं आहे. मोहरी घालू. मोहरी तडतडली की जिरे घालू. जिरे फुलले की यात 1 चमचा पांढरे तीळ घालू. तीळ घातल्यामुळे कोशिंबीरीला एक वेगळीच चव येते. 2 बारीक कट केलेल्या मिरच्या घालू व अर्धा मिनिटं मिरच्या तळून घेऊ. हिंग घालू. 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं घालून मिक्स करून घेऊ. गॅस बंद करूया. तयार फोडणी घालूया कोशिंबीरवरती. तर इथे मस्त रसरशीत गाजराची कोशिंबीर बनवून तयार आहे. तुम्ही सुद्धा ह्या नवीन प्रकारची कोशिंबीर नक्की ट्राय करून बघा.